इशारा दिला होता 12च्या नंतर रेल्वे रोखणार, त्याप्रमाणे आम्ही सर्व शेतकरी महाराष्ट्रातले आज आम्ही या जिल्ह्यात आलो। आता पूर्ण महाराष्ट्रात शेतकरी रेल्वे रुळावर उतरणार आणि रेल्वे रूळ उतरणार सुद्धा, कारण की बच्चू भाऊंनी जो इशारा दिला तो अजूनही सरकारनं दखल घेतली नाही। आम्ही परवाच्या दिवसपासून इथं आलो, परंतु अजूनही कोणती सुविधा नाही आणि कर्जमाफी सुद्धा केली नाही। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही रेल्वे रुळावर राहणार। आम्ही कोणीही एका पक्षाचे कार्यकर्ते नसून आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहे आणि आम्ही शेतकरी बापासाठी, शेतकरी बापाच्या लढ्यासाठी लोक आणि असंच पूर्ण महाराष्ट्रभर जोपर्यंत देवाभाऊ शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार नाही। खरं तर अवकाळी पाऊस झाला त्यामुळे खरीपाचं पीक पूर्णतः वाया गेलेलं आहे। राज्यभरात सध्या पावसानं हाहाकार माजवला आणि शेतकरी मेटाकुटीला आला, त्यामुळे आर्थिक उत्पन्न त्यांचं काहीच राहिलेलं नाहीये, खर्च त्यांचा राहिला नाही, दिवाळी सुद्धा झालेली नाहीये आणि यामुळे या मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंनी आता आंदोलन उभा केलंय। त्यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, सातबारा कोरा करावा अशा काही मागण्या केल्या आहेत आणि त्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांना घेऊन ते आक्रमक झालेत। खरं तर त्यांच्या या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी समर्थन दिल्याचं पाहायला मिळत आहे। ही दृश्य आपण पाहिली, लाईव्ह दृश्य साम टीव्हीच्या स्क्रीनवरती, तर ती अतिशय बोलकी आहेत, कारण की चांदूर बाजारचे सगळे शेतकरी आहेत जे स्वतः रेल्वे ट्रॅकवरती उतरले आहेत आणि आता रेल्वे रोको ते करतायत, कारण की बच्चू कडूंनी आवाहन केलं होतं 12 पर्यंत जर काही सकारात्मक निर्णय सरकारकडून झाला नाही तर रेल रोको केला जाईल आणि त्यानुसार आता रेल रोको होताना दिसतोय। नागपुरात शेतकरी संघटनांच्या आंदोलनात रविकांत तुपकरांनी सुद्धा एक वादग्रस्त विधान केलंय। आमदारच नाही 2-4 मंत्र्यांना कापा असं तुपकर म्हणाले आणि पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण शेतकऱ्यांच्या छाती कमी पडणार नाही असं ते म्हणालेत। संपूर्ण कर्जमाफीशिवाय माघार नाही असंही तुपकरांनी म्हटलं। नेमकं ते काय म्हणाले त्यावर एक नजर टाकूया। नेपाळमध्ये जसं मंत्र्याला तुडू हाणलं ना, नेपाळचे मंत्री देश सोडून पळून गेले। लक्षात ठेवा, मी तर बच्चू भाऊंना म्हणेल नागपूर नंतरचा 4था टप्पा मुंबईत ठेवा। साल्यांना, हरामखोरांना मुंबई आणि महाराष्ट्रातून जावं लागलं पाहिजे। आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही, इथून पुढे मरायचं नाही, किती संकट आलं तरी मरायचं नाही। जसं बच्चू भाऊंनी सांगितलं आमदाराला कापा, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो 2-4 मंत्र्याला कापा। बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण नागपूरमध्ये आमच्या छात्या कमी पडणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा। आम्ही मरायला आलेलो आहे, आम्ही आत्महत्या करून मरणार नाही। मरतो क्या नाही करता, अरे आम्ही तसेच मरायला आलेलो आहेत, आम्ही असे मरणार नाही, तुमच्यासारखे 5-10 घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।